बघा तर मंडळी, आपल्याला सकाळी जरी एक भाजी केली आपण घाई गडबडीत, तरी संध्याकाळी आपल्याला दोन भाज्या हव्या असतात. आणि एक सुकी करायची, एक पातळ करायची, आणि मग रोजच काय करायचं भाजीला. तर हा लेडीजचा प्रॉब्लेम खूप वैतागून जाते. मी तर स्वतः तर खूप वैतागते, आणि त्यामुळे तुमचं पण तसे झालं असतील. तर चला आपण आज वेगळं काहीतरी, म्हणजे भाजी सोडून, सुकी भाजी सोडून असं वेगळं काहीतरी थोडंसं आपण असं बनवावं असं वाटतं आपल्याला. तर त्यासाठी मी आपल्याला घेऊन येत आहे, बघा, वेगळ्या पद्धतीची साधी सोपी रेसिपी. तर नमस्ते मंडळी. तर अर्नज रेसिपी मध्ये आपलं स्वागत, खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला एक आगळी वेगळी रेसिपी बनवायची आज, म्हणजे आगळी वेगळी नाही म्हणता येणार. मोस्टली सगळेजण बनवतात, पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने बनवायची आज. तर आपण बनवणार आहोत आज ते, कोणी राजस्थानी मिरची म्हणतं, कोणी भोपळा मिरची म्हणतं, कोणी पान मिरची म्हणतं. तर ती आपण मसाला भरून तळून कशी करायची बघा. तर अशी आपण वेगळी रेसिपी करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आपला व्हिडिओ पूर्ण बघा, छान अशी मिरची बनवता येईल तुम्हाला. तर चला, आपण काय काय साहित्य लागते ते बघूयात. तर आपण नेहमी मसाला भरून मिरची करतो बघा, मसाला भरून अगदी परतून करतो. किंवा तर आपल्याला दोन प्रकार करायचे त्यामध्ये, म्हणजे पदार्थ एकच बनवायचा आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा आहे. तर त्यासाठी नक्की आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघा, इथे मी आता साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर इथे बघा, मी प्रथम तर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे मीठ घेतलेलं आहे. आपण सगळं चवीनुसार वापरा. इथं कसुरी मेथी घेतली, थोडा सोडा पाहिजे आपल्याला, हिंग पाहिजे, शेंगदाण्याचा कूट पाहिजे, धना पावडर आहे, हळद आहे, आणि इथे लाल मिरची पावडर आहे. आणि इथे एक मी उकडलेला बटाटा घेतलाय. आणि ही बघा, मिरची घेतली. तर हिला कोणी भोपळा मिरची, कोणी राजस्थानी मिरची, कोणी पान मिरची म्हणतं. तर मिरच्या अशा कडक बघून नाही आणायच्या बघा, अशा अशा पटकन दबल्या पाहिजे, त्याच्या कवळ्या मिरच्या सारख्या. कारण याच्या दोन तीन प्रकार असतात ह्या मिरच्यामध्ये. तर ह्या अशा लांबड्या मिरच्या, आणि आपण दाबून बघायच्या. दाबून बघितल्यावर कडक जर मिरच्या लागल्या त्या खूप तिखट असतात. आणि ह्या बघा एकदम अशा नॉर्मली कवळ्या मिरच्यासारख्या, म्हणजे दाबून बघितल्यावर लगेच कळतं आपल्याला की कातड हे पातळ असतं. त्यामुळं नेहमी आणताना अशा मिरच्या आणायच्यात. तर त्याला आपण आता मिरच्या धुवून स्वच्छ पुसून घेऊयात. तर इथे बघा, मी मिरच्या धुवून ठेवल्यात. आणि सगळ्यात आधी आपल्याला रेसिपीला सुरुवात करताना आपल्याला पहिलं बेसन कालवून ठेवायचंय. हे माझं घरचं बेसन आहे. आणि त्यामध्ये बघा, आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ. आपण किती मिरच्या तळतोय त्यानुसार तुम्ही मीठ टाका. इथे टाकायचा आपल्याला सोडा, थोडासा बेकिंग सोडा, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडीशी टाकायची एकदम. आणि बघा, आणि आपण कुठलाही बेसनाचा पदार्थ करायला लागलो ना, त्यात थोडंसं हिंग टाकायचं बघा, टेस्ट खूप छान येते अशी. तर इथे आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे त्यामध्ये. आणि हे आपल्याला भिजून घ्यायचंय पूर्ण. हे आपल्याला मिक्स करून ठेवायचंय, कारण आपली बाकीची मिरचीची तयारी होईपर्यंत छान असं बेसन आपलं भिजेल. मस्त आपण मिक्स करून ठेवू. आणि मी घरचं बेसन वापरलेलं इथं. दुकानचं वापरलं तर हिरा बेसन पण खूप छान असतं बघा, असं तळणीचं काय करायचं म्हटल्यावर. आणि आपल्याला खूप असं घट्ट नाही ठेवायचंय, ते थोडंसं पातळच ठेवायचंय बेसन. तरी ते बघा, मस्त असं आपलं बेसन कालून झालं. मी त्याला छान फेटून घेतलंय असं. तर त्याला आपण करूया आता पुढची तयारी. तरीत आपण मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतल्यात, आणि आपल्याला त्या पुसून घ्यायच्यात आता. बघा, छान मिरच्या पुसून घेऊ आपण. सगळ्या मिरच्या आपण पुसून घेऊयात. तरी ते आपल्याला अशी मिरची कट करून घ्यायची मधून बघा. आणि त्यामधलं हे पांढरं जे असतंय ना, ते काढून टाकायचे आपल्याला. बिया वगैरे सगळं काढून टाकायचे. माझ्याकडे थोडी साईडला तुटली मिरची बघा, अशी छान तिला बी वगैरे काढून टाकायचे. असं आपण सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्यात. आता इथे कढई तापायला ठेवते, आणि त्यात घालायचं आपल्याला एक चमचा तेल. फक्त एकच चमचा घालायचा, जास्त तेल घालायचं नाही आपल्याला. तर
मी तुम्हाला सांगायला विसरले होते बघा, इथं आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागतोय. अगदी एक छोटा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून. तर आपल्याला तेलामध्ये जिरी मोहरी वगैरे काहीच टाकायचे नाही. हा कांदा परतून घ्यायचा आहे प्रथम. छान असा ब्राऊन कलर वर परतून घ्यायचा आहे. आणि कांदा वगैरे परतेपर्यंत आपल्याला इकडे आपण बटाटा किसून घेऊयात. बघा मी एकच बटाटा घेतला इथे आणि तो बटाटा आपल्याला थोडा किसून घ्यायचा आहे असं बघा. बटाटा पण जास्त नाही उकडायचा आपल्याला, अगदी एक शिट्टीत. तुम्हाला जास्त प्रमाण करायचं असेल तर जास्त बटाटा, आणि बटाटा आपण जास्त कमी घातलं तरी चालतो. जेवढ्या मिरच्या त्या प्रमाणानुसार आपण बटाटा घालायचा आहे. आता मी इथे 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे मला एक बटाटा भरपूर होणार आहे. छान असा आपण बटाटा घेतलाय बघा, तिथे किसून घेतलाय. तरी तिथे आपण कांदा एकदम लाल नाही होऊन दिलेला, थोडा कच्चा ठेवलाय. त्यात आपल्याला टाकायची थोडीशी हळद, लाल मिरची पावडर टाकायची पहा, हिंग टाकायचंय थोडासा, चवीनुसार मीठ टाकायचे, आणि 1-2 चमचे धना पावडर टाकायची. आणि मी ते नॉर्मली घरचा मसाला टाकलाय बघा आपला. आणि दाण्याचं कूट टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला इथे. आणि कसुरी मेथी तुम्ही घालून बघा, खूप छान होते ही मिरची. थोडीशी आपण कसुरी मेथी चुरगुळून टाकलेली नाही मी, अगदी तशीच टाकून दिलेली आहे बघा. बघा इथे मसाला परतलाय आपला मस्त. आता त्यात आपल्याला किसलेला बटाटा आहे ना, तो टाकायचा आहे बघा. मी एक बटाटा घेतलाय फक्त. तुम्ही करून बघा, खूप भारी मिरची होते. तुम्ही एकदा जर केली ना तर नेहमी करत राहाल. वेगळं काहीतरी, असं आपण बेसन पीठ लावतो, आपण हळद भरतो, मीठ भरतो आणि ते तळतो, त्याच्यापेक्षा असं वेगळं काहीतरी बघा. ही मिरची खूप छान लागते. तुम्ही असं करून बघा. आणि आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात, तर कोणताच व्हिडिओ मिस नका करत जाऊ, सगळे बघत जा. तरी आपल्याला हे थोडस आपण तेल टाकतोय आता. थोडंसंच तेल टाकायचंय, कारण आपल्याला ती तेलातच परतून घ्यायची, मिरची तळून घ्यायची. मस्त आपला मसाला मसाला म्हणण्यापेक्षा आपण याला सारण म्हणू शकतो. आपल्या राजस्थानी मिरचीमध्ये किंवा पान मिरची म्हणा, सारण म्हणू शकतो. छान असा रेडी झालेला आहे. आता हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. पूर्णपणे थंड आपण ठेवून देऊया, त्याला पूर्ण थंड होऊ देऊया. तर बघा, आपण मिरची सारण भरण्याआधी इथे थोडं तेल तापत ठेवूयात. आपलं सारण भरेपर्यंत बरोबर तेल तापेल. मसाला आपल्याला थोडा थोडा मिरच्यांच्यात भरायचा आहे. हे बघा, आपण अशा सगळ्या मिरच्या भरून घेऊयात. तर इथे बघा, मस्त असं आपण मिरच्याला सारण भरून घेतलंय. आणि आता 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 आपल्याला तळून घ्यायच्यात मिरच्या बघा ह्या. तर आपण तेल तापलंय का नाही पाहूयात. आपलं तेल तापलेलं आहे बघा चांगलं. आता आपण हे बघा, अशी छान तिला बुडवून घ्यायची बेसनात. खूप छान होतं ते मिरच्या. हे आपलं म्हणजे तुम्ही नक्की करून बघा, आणि भारीच लागते, एक नंबर लागते. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहित नाही पडणार. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या तळून घेणार आहोत. आणि छान अशा क्रिस्पी करायच्यात आपल्याला मिरच्या, मस्त तळून द्यायच्यात. तर बघा, आपण थोडा गॅस फुल होता मगाशी तेल तापेपर्यंत.
आता थोडा आपण मंद गॅस केलाय आणि मंद गॅसवर असं जास्त वेळ थोडं तळून दिलं ना म्हणजे आतमधून पूर्ण मिरच्या अशा शिजतात किंवा भाजतात म्हणा. तर आणि ह्याच मिरच्या आपण अशी वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. मसाला भरून आपण तेलामध्ये फ्राय करून पण खाऊ शकतो. कोणाला तळलेले आवडत नसतील तर तुम्ही मस्त अशा फ्राय करून खा. तर आपण याला एक 5 मिनिट अजून तळून देणार आहोत. आपल्याला तेल नाही तळून द्यायचंय बघा, पूर्ण मस्त दिसतात ना मिरच्या छान अशा तळल्यात. याला आपण भरली मिरची म्हणू शकतो, वडा पण म्हणू शकतो आणि मिरची वडे, मिरची भाजी पण बनवू शकतो. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा तुम्ही. तर बघा मस्त आपल्या मिरच्या झाल्यात, एकच नंबर झाल्यात आणि कशा दिसतात बघा. आपली मिरची रेडी झालेली आहे. आता तुम्ही ही मिरची करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा. कारण तुम्ही एकदा खाल ना तर खात राहाल. बघा नक्की आवडेल तुम्हाला. तर खरोखर आपली रेसिपी खूप छान आहे, झटपट होणारी आहे आणि आपल्याला काहीतरी भाजीला असं संध्याकाळचं ऑप्शनल असलं की सुकी भाजी म्हणून किंवा आपण हे वापरू म्हणजे करू शकतो आपण. तर नक्की आपली रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर ही रेसिपी आपली कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असंच मला नेहमी सहकार्य करत राहा. धन्यवाद.